नमस्कार सर्वांना, अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी तुळशीची पण पूजा करून घेतली. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन करताना त्यामध्ये मी हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन केलं आहे. तुम्ही पण करत जा. हळदीचं लेपन दर गुरुवारी आणि दर अमावस्याला केलेलं चांगलं असतं. तर आता उंबऱ्याची पण पूजा झालेली आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतली. अशा प्रकारे उंबऱ्याची पूजा केली आहे. रांगोळी काढायची विसरली होते, तर रांगोळी पण काढून घेते मी. तर अशा पद्धतीने उंबऱ्याची पूजा झालेली आहे. उंबऱ्याला नमस्कार केला आणि खडीसाखरेचा नैवेद्य पण दाखवून घेतला. तर इथं मी गॅसची पूजा करत आहे. सर्वात अगोदर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलं, नंतर धूप आणि दीप ओवाळून घेतलं आणि नमस्कार पण केला. तर गॅसची पूजा का करतात, तर इथं अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून गॅसची पूजा करायची. तर तुम्हाला आता कोणत्याही देवाची पूजा करताना सर्वात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा असतो, म्हणून मी इथं दिवा लावून घेतला. आज अक्षय तृतीया असल्यामुळं सगळं देवघर स्वच्छ करायचं होतं. देवघर नाहीये पण पाट आहे तो पण स्वच्छ करून घ्यायचा होता. आज अक्षय तृतीया असल्यामुळं सर्व देवघर एकदम स्वच्छ करून घेतलं. पाट वगैरे काढून सगळं एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. रोज तरी काही पाट काढून नाही करत, पण आज पाट काढून सगळं पाणी टाकून पुसून घेऊन नंतर पाट मांडून सगळे फोटो फ्रेम पुसून घेतल्या. आणि सगळ्या देवांना आज मी दह्याने अभिषेक घालून घेतला. थोडक्यात दह्यानेच सगळे देव धुवून घेतलेत. तर अशा प्रकारे सगळी देवपूजा करून झाली आणि शेवटला आरती पण झाली. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.